हॅलो गाईज, तर आम्ही चाललो आहे वावर हिऱ्याला. माझ्या मोठ्या पप्पांनी आम्हाला अधिक मास महिन्यामध्ये जेवण करण्यासाठी बोलवले. तर घरून निघताना ऊन लागत नव्हतं आणि पुढे आल्यावर ऊन लागायला लागलं. त्यासाठी आम्ही चेहरा वगैरे पॅक करायचा होता म्हणून इथे थांबलो. आणि ही आहे बघा माझी शाळा. तर माझी शाळा पण तुम्हाला दाखवून होईल, त्यामुळे मग एक व्हिडिओ घेतला. आणि पुढे आल्यावर ही बघा नीरा नदी पूर्ण अशी आटली होती. आणि असंच आम्ही निघालो. आता पुढे बघूया काय काय होतं आहे ते. आम्ही आले वावर हिऱ्याला आणि मोठ्या पप्पांनी म्हणजे माझ्या मोठ्या काकांनी जेवण करायला बोलवले आम्हाला अधिक मास महिन्यामध्ये. आणि सकाळी आम्ही बराच वेळ झाला निघालो, 11 साडे 11 वाजता. पण येताना आमची ही स्कूटी ना व्यवस्थित चालूच होत नव्हती, त्यामुळे आम्हाला 1-1.5 तास तिकडे भवानीनगरलाच गेला. आणि आता अजून घरी नाही पोचलो आम्ही. तर हे बोलले पाणी पी जरा थांबू आणि मग घरी जाऊया. तर इथं बघा या झाडाखाली आम्ही थांबलो आणि नेहमी वावर हिऱ्याला आलो ना आम्ही या झाडाखाली उभा राहतो. इकडे बघा आरूचं काय चाललंय. कुठं आलाय? कुठं आलास? इकडे हे थांबलेत आणि आम्ही आता इथे तर ह्यांना पाणी पण प्यायचं होतं, त्यामुळे मग आम्ही थांबले. आता पोहोचू. तसं तर शिंगणापूरला जायचं होतं आता, पण आम्हाला यायला म्हणजे गाडीचं काहीतरी झालं होतं, त्यामुळे मग व्यवस्थित त्यालाच आम्हाला 1-1.5 तास गेला तिकडं. त्याच्यामुळे मग शिंगणापूरला जायचं पण कॅन्सल केलं आहे. म्हणलं आता म्हणलं उद्या सकाळ सकाळ लवकर शिंगणापूरला जाऊया. आता बघू काय होते, कारण अण्णांचं थोडंसं काम आहे, तर अण्णांना घेऊन पण बाहेर जायचं आहे. यांना जरा लेट होईल, त्यामुळे मग शिंगणापूरला जायचं आम्ही कॅन्सल केलं. नंतर घराच्या थोडंसं जवळ एक हॉटेल आहे. इथली ही जी पुरी भाजी आहे ना खूप टेस्टी लागते. त्यामुळे वावरला यायचं झालं की आम्ही नेहमी उपाशी पोटी येतो आणि इकडं आलं की नाश्ता करतो. आणि नंतर घरी आल्यावर बघा ह्यांची मस्ती सुरू झाली. आणि हे बघा कसे ट्रॅक्टरमध्ये जाऊन ह्यांची मस्ती वगैरे सुरू आहे बघा. तर मी नंतर सर्वांना मॅगी बनवून दिली आणि सगळेजण खात बसले होते. तर याच्या पुढचा काही व्लॉग नाही घेता आला, कारण आहूंचं काहीतरी काम होतं, त्यामुळे ते माझा फोन घेऊन गेले होते. तर याच्या पुढे जे व्लॉग येतील ते कंटिन्यू करा. खूप छान आहेत, तुम्हाला खूप आवडतील व्हिडिओ. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.